झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरातील रामकृष्ण नगर परिसरात धाडशी घरफोडीची घटना घडली असून फर्निचर व्यावसायिकाच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत मौल्यवान ऐवज लंपास केलाय. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रामकृष्ण नगर येथील प्लॉट क्रमांक 77 वर राहणारे फर्निचर व्यावसायिक प्रकाश पंढरीनाथ बोरसे हे 15 मार्च रोजी लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. यावेळी घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातून सुमारे 5 ग्रॅम सोन्याची माळ, 2 पितळी पातेले, 2 तांब्याच्या घागरी तसेच 2 स्पीकर असा ऐवज चोरून नेलाय. माझं नाव नयन विजय बोरसे. आमच्या घरात चोर आले काल 15 तारखे म्हणजे रात्री पहाटे, आज 16 तारखेला पहाटे चोरी झाली आमच्या इथे. आम्ही लग्नाला गेलो होतो चाळीसगावला आणि माझी 4.5 ग्रॅमची पोत, पातेले, आमचे पातेले 2 पातेले, 2 घागरी आणि स्पीकर सुद्धा नेलेले आमचे होम थिएटरचे चोरांनी. आम्ही पोलिसांना कळवलं आणि पोलिस आले, त्वरित आले, चौकशी केली आमच्या घराची. रिपोर्ट दिला समोरच्या. तरी पोलीस लोकांना आम्ही खूप विनंती करतो की आमचे चोरीला जे गेले ते आम्हाला परत वापस मिळावं. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कापडनीस हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथक व ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.